म्हणा शरण शरण हनुमंता 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 तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता काय भक्ती साध्या वाटा काय भक्ती साध्या वाटा तुम्हाला रामदूता शरण चरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासोभटा शूराने धीर स्वामी काचित पैसादर काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासोभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासोभटा सुभटा विठ्ठल 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 साधु संत के तुम रखवारे अजवर दीन माता तुम्हारे पारा नकार हो रघुपति के दासा
केले या स्मरण होय सगळे देव आणि करून ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कार आणि आता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा हनुमान महाराजांचं परमार्थातलं इष्टस्थान पाहून त्यांच्या शरणागतीचा अभंग आहे. निरुक्त केले त्याने शरण शरण दोनदा म्हणाले. हे हनुमानजी भगवान मी तुम्हाला शरण आलेलो आहे. हे रामदूत मी तुम्हाला शरण आलोय. भक्तीच्या वाटांमधल्या काय खुबी असतील काय रहस्य असतील ते मला सांग. मला देवाजवळ जायचंय देव व्हायचंय. काय अडचणी असतील त्यांचे काय मार्ग असतील ते मला तुम्ही इत्यंभूत सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभट या शब्दाचा अर्थ आहे प्रदीर्घ अनुभव. तुम्हाला अनुभव आहेत. तुम्ही रामजींचे दूत आहेत. रामाजवळचे आहेत. मला रामजींना प्राप्त करायचंय सांगा. शूर आणि धीर स्वामी काजी पैसा जर तुम्ही शूरही आहात धीरोदात्ता स्वामी कार्यासाठी सदैव तत्पर आहात. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही रुद्रावतार आहात. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा अंजनी माता आणि केसरी नंदन असणारे तुम्ही हनुमानजी भगवान मी तुम्हाला शरण आलोय. काय भक्तीच्या त्या वाटा मत दावाव्या सुभटा पांडुरंग करू पंचक्रोशीतील रताळे कुंजर आणि करमाड ग्रामस्थ मंडळींनी केलेले आहे. त्यातल्या त्यात आजची कीर्तनाची सेवा देणारे सर्जेराव बाबुराव पाटील कुंजरकर यांच्याकडून या सेवेचं आयोजन आहे. साऊंड सेवा चांगली आहे. फक्त लक्ष 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 हॅलो तुमच्या मागे स्टेरिओ आहे. माईक थोडा तिरपा नाही तुम्ही नाही हे यांना तिरपा करा थोडा. हा तुमचा पण तिरपा करा असा थोडा. तुम्ही नका तिरपा माईक तिरपा करा. हा तुमचा पण तिरपा करा. मागे स्टेरिओ आहे आणि वातावरण ओपन आहे. हे लक्ष देत आहेत किती राऊंड द विकेट. हरिभक्त चेतन महाराज जय भोले साऊंडवाले आमचे विनेकरी दादा चेतन महाराज शिवरेकर उंदीर खेडेकर संपूर्ण ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ कुठले रताळे कुंझर आणि करमाळ बर हरिभक्त परायण गोरख महाराज धावेकर सागर महाराज शिंदीकर उपस्थित श्रोता तुल्य असा साधुतुल्य असा श्रोता समाज स्त्रिया पुरुष आबालवृद्ध या कार्यक्रमाचं आमंत्रण हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू स्वप्नील महाराज गिरडकर यांनी शांताराम पाटील करमाळकर आणि सर्जेराव दादांचे चिरंजीव काय नाव ते पप्पू दादा यांनी या सेवेचं सगळ्यांच्या वती संमतीने मला आमंत्रण दिलेलं. इथपर्यंत आलो. तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं. थोडा उशीर झालाय कार्यक्रमाला कारण गावातही कुंजरला कीर्तन सेवा होती. ते कीर्तन आठवून इथपर्यंत मंडळी आलेले. थोडंसं धावपळ झालेली आहे पण आता जे आहे ते उन्हाचा झटका थोडा तुम्ही सहन करा. थोडे इथे अंडी आहे का? कीर्तन कोणतं आहे? काल्याचं आहे का? नाही एकत्र नाही होत. जन्म कोणाचा? हनुमानजींचा आहे ना. मी अभंग तो घेतला ना आता माझं लक्ष तिकडे जातोय. हा मग ते नुसतं फोडून घ्यायचं. हा चालेल 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 तसं करून टाकू. विठ्ठल आता इकडे उभी असणारी मंडळी जर स्वयंपाकाला मदत करत नसाल तर इकडे या. का अभिनय तात अभिनय त्या डायरेक्ट पहिल्यात म्हणतोय असं कारण त्यांना माहिती गजान तोंड काय जाऊ दे तरी काही बोलावं. काहीतरी झालं काही ते आता साऊंड तुमचा आहे ना. हे बरे ते काय तुझ्या आता
हा ते हातातलं फेका काय माती आहे का तांदूळ आहे अक्षर शेवटी घे ना बेटा मग आतापासून काय खूप वेळ आहे त्याला जेवून द्या खाली दिवस ते कीर्तन आहे का कोणी चप्पल आहे तिथं आहे का चप्पल काढून बस बेटा या मग 12 वाजता चपला काढा जोडा काढा असो त्याला तुम्ही द्यावं का नेमकं गंधागड होता बर बोलू आपण ते अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे शरणागतीचा अभंग आहे आजचा भाग्यवान दिवस आहे मंगळवारी हनुमानजींचा जन्म झालेला चैत्री कारण संत आणि भगवंत यांचे जन्म नसतात यांचे अवतार असतात तुम्ही म्हणाल प्रक्रिया तरी एक आहे प्रक्रिया जरी एक दिसत असली पण भेद एका गोष्टीचा आहे प्रत आणि प्रमाणाचा तुम्हा आपल्याला जन्माला यावंच लागतं कर्म दोषामुळे कर्म भोगामुळे हा जन्म आहे जन्माला यावंच लागेल आपल्याला इच्छा असली नसली तरी संत म्हणू शकतात घेईन मी जन्म किंवा जन्म आलो ते म्हणतात आम्ही आलो आम्हाला पाठवलं नाही कोणी देवाला आणावं लागतं साधू संत येतात तुम्हाला आपल्याला यावंच लागतं मग अवतरित झाले हनुमानजी भगवान मग ही अवतार लीला म्हणजे नेमकं काय एकदा भगवान शिवजी मानस सरोवर बसलेले असताना पार्वती मातेला रामकथा सांगत होते मानस पीयूष ग्रंथातलं वर्णन आहे रामकथा सांगत असताना त्यांनी सुरुवातच केली राम ब्रह्म परमार्थ रूपा राम ब्रह्म परमार्थ रूपा ओ राम ब्रह्म परमार्थ रूपा परमार्थ रूपा मी म्हटल्यानंतर ऑर्गनने त्याला साथ करायचं म्हणजे संगीतमय होईल आणि बाकीचं हे म्हणत जाते सांगायला लागले रामजी म्हणजे माणूस नाही मानव नाही श्री विग्रह मानव जातीचा असेल त्यांचा शरीर मानवी असेल पण राम ब्रह्म ब्रह्म मानवी स्वरूप घेऊन प्रगट झाले अनादि अरूप अनादि फार पुरातन कुठल्याही शरीराशी त्यांचा काही एक संबंध नसणार फक्त धर्म रक्षणासाठी दुर्जनांच्या निपातासाठी साधू सज्जनांच्या सुरक्षेसाठी प्रगट कधी होतात अवतार कधी धरतात संत आणि भगवंत जब जब होई धर्म कही हानी
धर्म की हानि जब जब होई धर्म की हानि वाढे अधम असुर अभिमानी असुर अभिमानी वाढे असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरि मरुद तब तब प्रभु धरी मनुज शरीरा हर ही कृपा निधी सज्जन ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास होतो, असुर दुर्जन भ्रष्ट प्रवृत्तींची वाढ होते, स्त्रिया गायी ब्राह्मण साधू संत सज्जन यांना त्रस्त केलं जातं, पाप्यांचं पाप वाढतं, तेव्हा त्यांचा निपात करण्यासाठी आणि धर्माला पुनर्चेतना देण्यासाठी प्रभू अवतरित होतात. हे सगळं मानस सरोवरावर पार्वतीने मातेला सांगत असताना अनादी हनुमानजींबद्दल त्यांनी सांगितलं. हनुमानजी कोण आहेत माहिती? शिव आणि पार्वती यांचा संयुक्तिक अवतार आहे. रामजींची सेवा करण्यासाठी पार्वतीजी आणि शिवजी या दोघांनी धरलेलं शरीर म्हणजे हनुमानजी महाराज. रुद्रावतार त्यांना जे म्हटलं जातं, होय सिद्धेचा की गौरीचा. गौरी आणि शिवजी, शिव आणि पार्वतीजी या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे हनुमानजी भगवानांचं प्रागट्य. आणि अशा हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्ताने आपला कार्यक्रम, सगळ्यांना कल्पना आहे की हनुमानजी भगवान ज्यावेळेस प्रगट झाल्याबरोबर उगवत्या सूर्याला त्यांनी पाहिलं. लिल्यो ताही मधुर फल जा. हे कुठलं तरी फळ आहे असं त्यांना वाटलं. हे जे सांगतात म्हणजे हनुमानजी महाराज काही निर्बुद्ध होते का सूर्याला फळ समजते? या दंतकथांच्या नादी लागू नका. प्रगटल्या बरोबर एवढे प्रभावी, एवढा आवेश आणि एवढी तयारी होती. जसं तुम्हाला विचारलं मी की मिलिटरीमॅन पोरं ड्रेस घालून झोपतात का बा, तर कधी कधी बूट सुद्धा घालून झोपावं लागतं, कारण केव्हा अटक येईल आणि 5 म्हटल्या बरोबर गाडीत बसावं लागेल. जेवढी तयारी. जसे अवतरित झाले प्रभू कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, जन्माला आल्याबरोबर लिल्य होताही मधुर फल झाले. एका सामान्य फळासारखं सूर्याला समजले, फळ नाही असेल सूर्यप्रभा. आणि अशा हनुमानजी महाराज सतत 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 तत्पर असणारे अशा विधानाची शरणागती जगद्गुरुपद करते. मार्गदर्शनासाठी कोणाकडे जावं, शरण कोणाला जावं, आश्रय कोणाचा घ्यावा. आपल्यामध्ये काहीतरी उणीव आहे, आपल्यात ऊर्जा निर्माण व्हावी एवढ्यासाठी जायचं असेल तर ते आपल्यापेक्षा प्रभावी असले पाहिजे. मुलाला पैलवान बनवायचं आणि एकदम काय टेवकडे घ्या, त्याला पैलवान करणे काय कावड. तो म्हणे मला कावला नाही, मी काय सोचतो. मुलाला पैलवान करायचं म्हणजे जबरदस्त माणूस पाहिजे ना, त्याच्यात स्पीड पाहिजे ना. त्याने सांगितलं पाहिजे ना गे 1500 दंडाने 2000 बैठका ठोकाव्या लागतील डेली. पटत का? तरी आमच्याकडे नाहीतर हजारो पैदा झालेले. काय नाही बघ जरा 10-12 जोर काढले, 10-12 बैठका काढले, थोडी उडींदाय काढले, त्याच्या 17 कुस्त्या मारा. या उडींदायवाला 70-70 रुपयाने 3 तगाऱ्याची किलो. पुढे काय
कोट्यवधींचं बक्षीस, कुस्तीच्या जोरावर नोकरी, विजय चौधरी सायगावचे नोकरी गेम कडून लागलेली आहे त्यांना. सतत 3दा महाराष्ट्र केसरी होणं सामान्य गोष्ट आहे का? तब्येत तशी लागते. पैलवान माणूस आणि आज रत्नागिरी गुताडत चाली काय चालेल का? शहरानं जायचंय. ती व्यक्ती कशी असावी, गुरु महाराज कसे असावे. पहिल्याने जर माया टाकायचे असल्या, गुरु होते, आमचे गुरु होते त्र्यंबकाप्पा शिंपी बहाळचे, बंकट स्वामींचे शिष्य होते. ते ज्यावेळेस त्यांच्याकडे माळा टाकायला गेलो तर बसल्याबरोबर मला सांगितलं, हरिपाठ पाठायचं तुझं नाही आप्पा, हे पुस्तक घे. आज काय वार आहे? रविवार. शुक्रवारी मला पाठ म्हणून दाखवायचा आणि तर माळा टाकायला ये. शनिवार चालणार नाही, शुक्रवारी ये. घरी गेलो, आईला आणि पत्नीला सांगितलं, म्हटलं हरिपाठ गुरु परंपरेसहित शुक्रवारी आप्पाने सांगितलं पाठ करून येत तर माळा टाकेल. मला तर कीर्तनकार व्हायचं आणि तुम्ही करू शकता. आईने सांगितलं तू करू शकतो, तुझं सामर्थ्य आहे तेवढं. प्रेरणा देणारी आई आणि पत्नी घरात असावी, बाहेरने ऐका. तुम्ही दुसरं काही करू नका, प्रेरणा द्या. नाही तर नवरा म्हणेल मग इच्छा दुकान टाकायची मग चाली का, आणि आपलं गाव तर असं बेरडची म्हणजे द्या त्याला माटा काय घ्या. कोणतं गाव बेरड नाही, गाव बेरड होई जायचं. मग दुकाने टाका नेत का? मार्ग काढायचे ना, प्रेरणा द्या ना. आपण शुक्रवार सांगितलं होतं मला, मग गुरुवारीच चाललं गेलं त्यांच्या. म्हटलं आप्पा माझा हरिपाठ पाठ झाला, ते पुस्तक घ्या, याच्यात पाहून तुम्ही. म्हणजे मी यांना देऊ का? म्हणजे मला पाठ नाही घ्या. मी गुरुला सांगितलं याच्यात पाहून माझा पाठ घ्या. म्हणाले तू मान. म्हटला हरिपाठ. सगळ्याच घरात गेले, फेटा उपरणं आणलं, धोतर आणलं, घे पुढच्या वर्षी कीर्तन करशील. पण तडजोड नाही, अशा प्रकारेच बोलावं लागेल, असंच बोलावं लागेल, अशीच मांडणी करावी लागेल, रुबाबात बोलावं लागेल. तू उपकार करायला नाही चालला आणि जनता तुला बोलवते, ते तुझ्यावर उपकार नाही करत, परमार्थासाठी सगळे करताय. आणि इथे परमार्थासाठी जे 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 करतील त्यांचा उपकार देवावर आहे. आपण जे करतो ना प्रामाणिकपणे, देवावर उपकार आहे, कर्ज आहे ते देवावर. पण ज्या गद्दाऱ्या करतील, ज्या भ्रष्टाचार करतील, ज्या नालायक धंदा करतील, तेच नाही, त्यांच्या 4 पिढ्या कमी पडतील ते पाप भरायला. शरणागती, शरणागतीचे 2 प्रकार आहेत, विफल शरणागती, सफल शरणागती. राजा दशरथजी असे जितेंद्रिय महात्मा होते, शांताराम दादा. त्यांना देवतांचे प्रतिनिधी शरण घ्यायचे. कोणाचे? देवतांचे प्रतिनिधी त्यांच्या घरी यायचे आणि राजाजींना सांगायचे की राजन, आम्हाला हे असुर राक्षस खूप त्रस्त करतायत, तर आमच्याकडनं लढायला तुम्ही या. कोणाला सांगायचे? राजा दशरथाला. राजा दशरथ मानव, जीव आणि देवांचे प्रतिनिधी घरी यायचे आणि सांगायचे असुर समूह सतावही मोरी. देवता कुठे? आणि एका जीवाला अयोध्येमध्ये येऊन हात जोडून सांगतायत असुरांचा समूह आम्हाला त्रस्त करतोय. हे राजा तुम्हाला सूचना द्यायला आलो, आमच्याकडून तुम्ही लढायला या. देवतांचे प्रतिनिधी राजाला शरण आणि तेच राजा काही वाटेल. समय बडा बलवा. कोणाला कोणाच्या शरणागतीमध्ये जावं लागेल सांगता येत नाही. अहंकार धरू नका. आम्ही गरज नाही, आमली गरज नाही सांगता येणार. त्यात पायऱ्या चढण्या पडतील. उद्या समय आपल्याला कोणाकोणाच्या पायऱ्या चढायला लावणार आहे आजच माहिती आहे का आपल्याला? कोण का पैसे सांगता येणार आहे का? बोलू नका तिकडे.
राजांना शरण. आणि काय समय बदलला महाराज. कैकई मातेला राजा सांगतायत, मेरे राम को बन मत भेजे, सुन ले कैकई रानी. हात जोडून कधी कधी पत्नी आपल्याला हात जोडेल तर एक दिवस असा उगवेल आयुष्यात, आपल्याला पत्नीला हात जोडावे लागते. आणि सांगायला लागले, मेरे राम को वन मत भेजे, सुन ले कैकई रानी. राजा दशरथ रो रो करके कहता पानी पानी. राजाला शरण आणि राजा कैकई मातेला पत्नीला हात जोडून सांगताय, अरे राम भी मेरा ही बेटा है, भरत भी मेरा ही बेटा है, मेरे दोनों आंखों के तारे हैं. भले ही राजा दशरथ एक भरत बन जाएगा, पर राम के बिना मैं नहीं जीऊंगा. हात जोडता है, पायावर डोकं ठेवायची तयारी, शरणागती. याला विफल सफल मान्य. पती पत्नी एकमेकांना शरण जाऊ शकतात, होऊ शकतं कधी कधी. पती पत्नी मध्ये वाद झाला कधी कधी होऊ शकतो. घर आहे, संसार आहे, घडतं. बाया कधी कधी संतापाने माहेरी चालल्या जातात. बॅग वगैरे भरली, छोटस पोरग घेतलं, चालले गेले माहेरी. याने बिमारी होती, तिनं रवाना केली. ती बाई ज्या वेळेस घरातून निघून गेली तो यानं बी पारा उतरी घ्या. काय काय उपात करी पण नुकवा आपण. आई तर चालली गेली, पण आता दुपारला खावा ना काय जामाल ना आटली. ती पोरगी चालली गेली माहेरी. आता माहेरी गेल्याबरोबर आई बाप भाऊजाई भाऊ सगळे बोलायला लागले, गप्पा मारायला लागले. संध्याकाळ झाल्याबरोबर छोटं पोरग रडायला लागलं, घर चाल आपला पप्पा आपला पप्पा. आपल्या आईचा पप्पाच आहे, डोक्याला येईल ती. पप्पाला तिथं तर गण वाटे की पटपटी काढून नाते नातेला येऊ, पण नट्ट नाक कस काय तिकडे. आई सांगायची की आता 15 दिन जाऊच नको तू, पण लगेच ते सांगायचे नाही बाबा ते येडं जनावर जे लगेच दारू प्यायला लागते. मी का दिन चालू म्हणून राग राग माहिती चाललं जातात. शरणागती क्रोधाला शरण गेले ना. विवेक कुठे गेला होता. घरातून पाय नाही काढायचा बायांनी, समजावायचा प्रयत्न करायचा थोडासा. नवरा ऐकावं नाही असं कधी घडी का. आणि या जमाना मग दुसऱ्या रुटला पहिले माना घाल राहिला. तो पहिला जमाना होता, कडक लोक होते, जेलपदी केलेत, काही जे केलेत आणि पेकेत. आता तसं काहीच नाही. उलट आता बोलाय गे तरी आता नवर देव सॉरी आय एम सॉरी सॉरी जमाना. उलट चिंता वाटते, बरं आहे आता लग्न जाय सॉरी कधी म्हणतो आपण. अर्थात इथला बेरडेच ना लग्नच होता नाही जाते. ती पोरगी लगेच चिंता करायला लागली, आपल्याला आपल्या घरी जावं लागेल. तिकडे तोपर्यंत तो बी ठिकाणवर गेला. पाय ठेवून गाडी गाडी ही वेळ ना. गाडी उभी राहिली, सायलेन्सर वरती वय केली ना तिने, चित्र बनवबा आपलं. आणि लगेच आईला सांगून दिलं, आई पुरवणे जाय ठाकून. तर काय जाय आम्ही गाडी वहिली मध्ये. घरात आले, नमस्कार नमस्कार नमस्कार, बसले नमस्कार. बिगर विचाराना सांगितलं, दल्लेली काय की चक्करी घ्या मोरी मोफरी. ती बाई वय घे, मी आठवलो की तून दल्ली थोडस, फक्त मरत नाही. संसार आहे, एकमेकांना शरण जाऊ शकतात पती पत्नी. कधी माणूस सॉरी म्हणू शकतो, कधी पत्नी सॉरी म्हणू शकते. राजा कैकई मातेला शरण आले ना, चला मान्य. त्या कैकई माता मंथरेला शरण.
मंथरा दासी आहे, कैकेयीची महाराणी आहे. दासीने राणीला हात जोडावे का राणीनेच पुढे पुढे करो? दासीना राणीच पुढे जाऊन हात जोडते. हे मंथरा, तू मेरी गुरु है, तू मेरी माता है, तू मेरा पिता है, तू मेरा सब कुछ है, कि बता हमें अब क्या करना चाहिए. ती मार्गदर्शन करते. दासी गुरु. आता कोण कोणा गुरु नाही ते सांगतात येत नाही. गुरु गांजा दिल त्याला डोळ्या लागे नाही, त्याला डोळ्यात ताट पाहिजे. शिष्य काळजी की त्यात पाहिजे. गुरु लोभी शिष्य लालची दोनों खेळत जावा. ज्याला शरण जायचंय त्याची आराधना, त्याची साधना, त्याची तपश्चर्या, त्याची ताकद कथायला शरण जायचं. ज्याला शरण जायचं त्याचं इम्प्रेशन पाहिजे. एवढं वजन हे बाकीचे सगळे देवता आहेत ना, हे त्यांच्या अवतारापुरते मर्यादित. रामजी त्रेतायुगापुरते मर्यादित आहे. भगवान कृष्ण कन्हैया द्वापार युगापर्यंत. पण हनुमानजी महाराज चारों युग परताप उजियारा, हर बरसेन जगत उजियारा. चारों युग तुम्हारा, चारों युग तुम्हारा. सबल शरणागती आणि विफल शरण गेल्याशिवाय आपण काही शिकणारच नाही. शाळेत आपल्याला टाकलं, आपल्या गुरुजींना आपण शरण गेलो, ते शिकवायला लागले आम्हाला. भोपळा कसा काढतात, शून्य कसा काढतात, त्याला उभी रेष लावली त्याचा एक कसा बनतो, तिरपी रेष लावली त्याचा 9 कसा बनतो. गुरुजी तर ज्यांचा ऐकणे त्यांना शरण नाही म्हणतात. कैकेयी माता शरण सांगतायत की हे मंथरा, अगं बाई माझी हिंमतच होत नाही रामाला वनवासात कसं पाठवायचं. आणि मूर्ख आहे. दासी राणीला मूर्ख म्हणते. रामायण बारकाईने वाचा तुम्ही. राणीने 1000दा दासीला मूर्ख म्हटलं पाहिजे. पण गुरु होऊन बसले ना, सांगायला लागले तू एकच काम कर. राजाजी ज्यावेळेस तुझ्या महालात येतील, रुसून बस. रुसून बस म्हणजे एक कर, शृंगार करू नको. आता हे बायांना मी काय सांगावं, तुम्हाला पाहिजे आम्ही शिकायला पाहिजे. डोकं बांधी कसं भटणं पडेल. माझ्या नातीने मला एक व्हिडिओ दाखवला, तर ती कोणती तरी बाई आहे, ती आयराणी व्हिडिओ तयार करतात, शॉर्ट वगैरे तयार करते छोटे छोटे संगीत. नवरा नाही की असं डोकं बांधी बटवो, बोलू नाही, ऐकून तरी ऐकून नाही, असं त्या काढू बा. मंथरा काय कमी आहेत का तुझ्या? तर मंथरा काही मातेला शिकवत होत्या की तू दशरथजींना सांगायचं की माझ्या मनात जे एकच आहे, माझ्या मनामध्ये भरत टीका. राज तिलक कोणाचं झालं पाहिजे? भरताचं झालं पाहिजे. 2 वरदान आहेत ना तुझ्याकडे दिलेले, मग त्यांना आठवण करून दे. आणि एका वरदानामध्ये सांग त्यांना, तापस भेस विशेषी उदासी, तापस भेस
बरस विशेषी उदासी 14 बरस राम वनवासी 14 वर्ष राम वनवासी 14 वर्ष राम वनवासी तापस देश विशेषी उदासी तापस देश देव दासी 14 बरस राम वनवासी 14 बरस राम वनवासी नको ते गुरु केले ते असं उलट शिकवतील राम ब्रह्म परमानंद रूपा भगवान शिवजी पार्वती मातेला सांगताय आणि त्या नगरीमध्ये ज्या घरामध्ये ज्या राजवाड्यामध्ये आहे तिथे असं राजकारण चालू आहे की काही झालं तरी 14 वर्ष रामाला वनात पाठवायचं. विफल शरणागतीतून काय मिळणार आहे? पश्चाताप. रडायला दिवस कमी पुरतात, भलत्या मार्गाला चालले गेले, पश्चाताप येतो नंतर, चूक झालेली असते. पाऊल टाकायच्या अगोदर विचार करा. एकदा पाऊल टाकलं गेलं नंतर विचार करून काहीच फायदा नाही. काही लोकांनी गळ्यात माळा टाकून घेतल्या आवेशामध्ये. त्यातलं वाटतं परिस्थिती सुधरी जाईल. परिस्थितीने सुधरत जाते. कष्ट कोणत्याही मार्गावर करावेच लागतील. बिना कष्टाचा कोणताच मार्ग नाही. काही लोकांना वाटलं वारकरी संप्रदाय सोपा आहे. काय लागत रे भाऊ? माळा जपिले बटाचा नियम जपिल्याकडे 14 माळा एक कठी. हे नुसते गप्पा मारणारे, थट्टा करणारे, बावळटपणा करणारे यांना काय वारकरी म्हणाल का तुम्ही? 7-7 दिवस मुक्काम, स्वतःच पूजेचं साहित्य नाही, स्वतःचे गंध नाही, स्वतःच वाचन नाही. कोणता बी बाबा देव पूजा करायला घेता करा बाबा गंध, काहीच वाटत नाही. गई कितली राहिली याला काय ताकद म्हणतात का? वारकरी आणि वारकरी गंध नाही, वारकरी आणि शक्ती नाही, पहिलवान आणि व्यायाम नाही, स्त्री आणि लज्जा नाही, पुरुष आणि ताकद नाही. माणूस सारखा माणूस आणि पाकणे अंगात चाल राहिला अवघड माहिती. बाई लाजणं भूषण आहे स्त्रियांचं. कोणीतरी आलंय आपल्या घरी, आपल्याला बोलवलं बाहेर ओसरीमध्ये किंवा बैठकीमध्ये, पदर वगैरे थोडस लाजत ते यायचं. का असं एकदम कोण येईल जे आपला घर? हो बापरे कोण आहे? म्हणजे आम्ही हू आहे WWF माहित काही. हू अशी चालू राहील. पोऱ्या का काय? पोऱ्याला आवाज देणार बबल्या कोणी पुन्हा बबल्या असा आडा चालला. या कोणचे येत्यात ना मिस्टर. झाले समाधान तुमचे देखील. काय बाबा काय बोलला होतं? काय मी तर उठेल होत समाधान सस्ताई माही काही आते नाही कपता. आता स्पर्धा मोठी, आता चांगला तर किरायला तू. आता एक तर बायोडाटा घेऊन पोरग घेऊन आलो होतो माझ्याकडे. पण बाबा त्या एखादं साखळी घेत जर पडाई द्या सर म्हणजे एखादी जर पडाई द्या म्हणजे तर काय गुलुमुरी चिड्या मारायच्यात का जर पडाई द्या. लग्न करायचं याच काय वय बेटा तुझं? पण बाबा 38 वर्ष 3 महिना. आधी का थोडासाठी याचा कर्म पडला. तुला 22व्या वर्ष लग्न नाही झालं पाहिजे होतं. तुम्ही पोर आधी 12 वर्षनी पाहिजे होती. तू आधी लग्नाचा कर्म पडलाय.
38 वर्ष 3 महिने त्या बापन बाबांना पाय पडले, टोपी काढली, तेंडुलकर सारखी टोपी होती, काटागी, पुन्हा पाय पडला. पाय पडायला वागणं त्या पोऱ्याला टक्कल होत. त्या बाप म्हणते का बाबा जर यंदा जमी गे लालगण का टाकू म्हणतो, तुला कर सांगू का, तू लालगण न करू, गण काय काटा घ्या. अरे चांगला चांगला वाघ बैल उभी राहणार अवकाच तुला डोकं तू टीव्ही आणून काम नाही नुसतं अँटेना लावा तरी चित्र दिसते. विठाल आता त्या पोराचं टक्कल पाहिलं, माझी नात आली एकदम ट्युशनहून आणि तिने ते टक्कल पाहिलं आणि मला सांगायला लागली, म्हणे बाबा उभा होतं चिवडा मला लाडू, म्हणजे आवते होते ना केचे चिवडा माझा लाडू. जमाना बदललाय. सफल शरणागती पत्करा पात्र पोरांचे लग्न होत आहे. जे म्हणत असतील लग्न जमत नाहीत, लग्न जमत नाहीत, एक बी मंगल कार्यालय खाली नाही. मंगल कार्यालयाची सवड पाहून तारखा धराव्या लागतात, इतके लग्न होत आहे. आणि एवढा वावदन मागे ज्याला जाते मग यातले कोणती लाट आणली आणखी एकच आहे, ज्यांनी शरणागती सफल पत्करली, मला जीवनात काहीतरी व्हायचंय, नुसते नोकरीत सगळं काही नाहीये. अनेक व्यवसाय वाट पाहतायत आपले, अनेक अनेक. आता 4 दिवसापूर्वी आम्ही एक बाई पाहिली, ब्युटी पार्लर पण चालवते. या वडा खारोड्या गौतमीना बापडे कुर्लाया 4-5 बाया, 3 जोडे, 4-5 मशीनी, एवढीशी जागा मग मांडली. नुसती ऑर्डर घेते, नवऱ्याचा जड राहिली, ब्युटी पार्लर पार पाड राहिली, मुलांचे डबे स्वतः तयार करते, सासूची सेवा, स्वतःचा परिवार, 80-90 हजार रुपये महिना. कोण म्हणतं कामेनी तुम्ही दिनभर उन्हा बरे बट आयाची तिथंची ती मन पाय पडली नाही यान मग मरजा. उद्योग वाट पाहत आहे, माणसं कमी पडत आहे, एवढी कामं शिल्लक आहेत. आज तत्पर देवता होते हनुमानजी, तत्पर, एक क्षणभर सुद्धा विश्रांती न घेणारे, एवढे चपळ. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगताय, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण